नारायणपेठ साड्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आणि आजूबाजूला आणि तेलंगणातील अनेक गावांमध्ये परंपरेने विणल्या जातात। या कॉटन आणि रेशीम मध्ये बनवल्या जातात आणि पल्लू आणि बॉर्डरवर विरोधाभासी जरीचे आकृतिबंध असतात। ते त्यांच्या हलक्या, परवडणाऱ्या आणि कमी देखभालीच्या आणि टिकाऊपणासाठी ओळखल्या जातात। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नारायणपेठ साड्यांची निर्मिती करण्याची प्रक्रिया अतिशय पारंपरिक आणि अद्वितीय आहे। ते एकाच वेळी 8 नारायणपेठ साड्या विणतात। त्यामुळे यंत्रमागावर 7 यार्डांचे सूत बसवण्याऐवजी ते एकाच वेळी 56 यार्डांचे सूत बसवतात आणि त्यावर एक समुदाय म्हणून काम करतात। साड्या मुख्यतः सुती आणि रेशमी धाग्यांपासून बनवल्या जातात। ताना आणि वेफ्ट यार्न दोन्ही एकतर कॉटन किंवा रेशीम आहेत। काही वेळा तर ते रेशीम किंवा सुती धाग्यांच्या मिश्रणाने बनवले जातात, जेथे तान शुद्ध रेशमाचा बनलेला असतो आणि वेफ्ट कॉटनचा बनलेला असतो। या साड्या सुती कापसापासून बनवलेल्या असतात, ज्यांच्या धाग्यांची संख्या किमान 80 असते आणि फक्त 18 ते 20 जाडीचे वळलेले रेशीम धागे असतात। कॉटनचे धागे विजयवाडा आणि आसपासच्या परिसरातील गिरणांमधून मिळतात, तर रेशीम धागे बंगळुरूहून आणले जातात। सुवर्ण जरी सुरत येथून आणले जाते, जे भारतातील जरी बनवण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे। नारायणपेठ साड्यांची निर्मिती करण्याची प्रक्रिया अतिशय पारंपरिक आणि अद्वितीय आहे। ते एकाच वेळी 8 नारायणपेठ साड्या विणतात। त्यामुळे यंत्रमागावर 7 यार्डांचे सूत बसवण्याऐवजी ते एकाच वेळी 56 यार्डांचे सूत बसवतात आणि त्यावर एक समुदाय म्हणून काम करतात। रेशीम डिगमिंग प्रक्रियेतून जातो, ज्यामुळे ते हलके आणि विणकामासाठी योग्य बनते। डिगमिंग, डाईंग आणि वाळवणे या सर्व प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष विणकाम सुरू होते। कॉटनची साडी पूर्ण करण्यासाठी सुमारे 1 दिवस आणि सिल्क साडी पूर्ण करण्यासाठी सुमारे 4 ते 5 दिवस लागतात। विणकामाची संपूर्ण प्रक्रिया प्रीसेट लूम्सवर हाताने केली जाते आणि कोणतीही मशीन वापरली जात नाही। डॉबी लूमचा वापर फक्त बॉर्डरसाठी केला जातो। लूमवर योग्य धागे आणि झारी जखमेच्या असतात। पल्लू बनवण्यासाठी जरीचा वापर शटलमध्ये केला जातो। प्रथम झारीला बॉबिनवर जखम केली जाते आणि नंतर कंदीवर जखम केली जाते। मग कंदी एका शटलमध्ये निश्चित केली जाते आणि ती पल्लू विणण्यासाठी वापरण्यासाठी तयार होते। या साडीमध्ये बॉर्डरवर जरीच्या सहाय्याने छोटे छोटे आकृतिबंध आहेत। आंबा, हंस, पानं इत्यादी बॉर्डरवर डिझाईन्सवर दिसणारे सामान्य आकृतिबंध। आकृतिबंधाबद्दल बोलताना नारायणपेठच्या नियमित परिधानामध्ये साडीवर कोणतेही आकृतिबंध दिसत नाहीत। प्रसंगी साडी किंवा मंदिरात अर्पण केलेल्या साड्यांवर काही आकृतिबंध असू शकतात, तथापि या साड्यांच्या पल्लूवर मंदिरे आणि बरेच काही यासारख्या क्लिष्ट वांशिक डिझाईन्स दिसून येतात। बॉर्डर आणि पल्लू डिझाईन मधील हा विरोधाभास त्यांना अद्वितीय बनवण्यासाठी अस्तित्वात आहे। कॉटनच्या साड्या सामान्यतः साध्या असतात आणि या साडीवर रंगीत चेक्स असू शकतात, त्यामुळे त्यांना एथनिक लुक मिळतो। तर नारायणपेठ सिल्क साड्यांची एक वेगळी शैली आहे। त्यांच्याकडे पट्टीच्या किनारी आणि टोपाटेनी पल्लस आहेत। चॉकलेटी लाल किंवा खोल मरून रंगामध्ये किनारी सपाट विस्तारित आहेत। रंगीत किंवा पांढऱ्या रेषांनी बारीक विभक्त आहेत। साड्या साध्या बॉर्डरसह येतात आणि विरोधाभासी रंगामध्ये विशेष पॅलेस असतात। ते रॉयल निळा आणि चेरी गुलाबी, हळद पिवळा आणि कुमकुम लाल, समुद्राचा निळा आणि जांभळा, मोहरी आणि काळा, पन्ना, हिरवा आणि कॅनरी पिवळा इत्यादी रंगांच्या संयोजनात येतात। मंदिराची रचना आणि टोपाटेनी पल्लू हे नारायणपेठ रेशमी साड्यांमध्ये दिसतात, सुती प्रकारात नाही। नारायणपेठ साड्यांची काळजी कशी घ्यायची? बहुतेक रेशमी साड्यांप्रमाणे नारायणपेठ रेशमी साड्यांची काळजी घेणे सोपे आहे। नियमित धुण्यासाठी किंवा किरकोळ डागांपासून मुक्त होण्यासाठी एखाद्याला सौम्य डिटर्जंटने सामान्य पाण्यात धुवावे लागेल।
ब्रश वापरणे टाळण्याची शिफारस केली जाते, कारण त्यामुळे धागे आणि झारी खराब होऊ शकतात आणि तुटतात. मोठ्या डागांसाठी कोरड्या साफसफाईसाठी साडी पाठवणे चांगले आहे. या साड्या सावलीत वाळवल्या पाहिजेत, जेणेकरून रंग खराब होऊ नये. नारायणपेठ साड्यांचा इतिहास. नारायणपेठ साड्यांचा इतिहास पाहिल्यास नारायणपेठ साड्यांची उत्पत्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 1630 मध्ये आढळते. आंध्र प्रदेशात नारायणपेठ नावाचे एक गाव आहे. तेव्हा ते छत्रपती शिवाजी राजवटीत होते. एकदा नारायणपेठ प्रदेशातून प्रवास करत असताना त्यांनी तेथे आपला तळ ठोकण्याचा निर्णय घेतला. काही दिवस तळ ठोकून त्यांनी आपला प्रवास पुन्हा सुरू केला, पण त्याने काही विणकरांना मागे सोडले. हे विणकर त्या गावात स्थायिक झाले आणि त्यांनी रेशमी साड्यांचे उत्पादन सुरू केले. या साड्यांच्या डिझाईन्सची एक वेगळी शैली आहे आणि ती नारायणपेठ सिल्क साडी म्हणून ओळखली गेली. विणकर महाराष्ट्रातून आले असल्याने या साड्यांवर महाराष्ट्रीयन प्रभाव दिसून येतो. लोकपल्ली समस्थानमच्या कारकिर्दीत या साड्यांच्या उत्पादनाची भरभराट झाली आणि लोकप्रियता शिगेला पोहोचली. नारायणपेठ हे तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात आहे. कर्नाटकातील यादगीर किंवा गुलबर्गा जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. सुमारे 50,000 लोकसंख्या असलेले एक छोटे शहर आहे. या ठिकाणी उन्हाळ्यात खूप गरम आणि हिवाळ्यात थंड, त्यामुळे या आरामदायक फॅब्रिकला जन्म दिला जातो. येथे विविध प्रांतातून लोक राहत असल्याने या साडीवर कन्नड, तेलुगू आणि मराठी भाषेचा बराच प्रभाव आहे. रंग समृद्ध आहेत. सोनेरी किनारी चमकदार आणि समृद्ध आहेत आणि आकृतिबंध अतिशय पारंपरिक आहेत. या नारायणपेठ साड्या तेलंगणा आणि महाराष्ट्राचे सामायिक वैभव आहेत. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या नारायणपेठ साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला या साड्या ऑर्डर करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही या साड्या ऑर्डर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा. आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.